तर मंडळी, आज आपण अशी बिर्याणी बनवणार आहोत जी कुठल्याही बिर्याणीला मागे टाकेल. बिर्याणी म्हटलं की प्रत्येकाला असेच वाटते की फक्त नॉनव्हेजचीच बिर्याणी चवीला भारी लागते. आणि जर तुम्हालाही असं वाटत असेल तर ही बिर्याणी सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा. चला तर मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण हॉटेलपेक्षाही भारी आणि एकदम परफेक्ट पनीर बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तुमच्याकडे जर काही छोटी मोठी पार्टी असेल आणि त्या पार्टीसाठी जर तुम्ही ही पनीर बिर्याणी बनवली तर तुमच्या पार्टीची शान बनेल. एवढी ही पनीर बिर्याणी चवीला भारी लागते. एकदम सुटसुटीत, दाणेदार, खाताना अजिबात तोटरा बसणार नाही. इतकी परफेक्ट बिर्याणी अगदी अर्ध्याच तासात तयार होते. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथे आपण काही खडे मसाले घेतले आहे. हिरवी इलायची, काळी इलायची, चक्रीफूल, जावित्री, लवंग, मिरे, दालचिनी आणि त्याचबरोबर पाव चमचा खसखस इथे आपण घेतली आहे. त्याचबरोबर 1 चमचा धने आणि 1 तमालपत्र इथे आपण घेतले. बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी लांब बासमती तांदूळ घेतला आहे. आजची ही बिर्याणी आपण पाऊण किलो या प्रमाणात बनवणार आहोत. तर आता आपल्याला हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. अगदी तांदळातील पूर्णपणे स्टार्च निघेपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. आता यामध्ये पाणी घालून 10 ते 15 मिनिटे हा तांदूळ असाच बाजूला ठेवायचा. तर आजची ही बिर्याणी इथे मी पाऊण किलो तांदळाच्या प्रमाणात बनवणार आहे. यासाठी 400 ग्रॅम पनीर इथे मी घेतले आहे. पनीर इथे मी अशा पद्धतीने चौकोनी कापून घेतले आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर थोडे लांब पनीर कापून घ्यायचे. तर मंडळी, आजची बिर्याणी बनवण्यासाठी आज आपण कुठल्याही प्रकारचा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला वापरणार नाही. आज आपल्याला हा बिर्याणी मसाला घरीच तयार करायचा आहे. यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा आणि घेतलेले सर्व मसाले यामध्ये घालायचे. अगदी 1 मिनिटभर हे सर्व खडे मसाले भाजून घ्यायचे. नंतर त्यामध्ये खसखस घालायची. मसाले भाजून झाले की थंड करायला बाजूला काढून ठेवायचे आणि थंड झाल्यानंतर त्याची मिक्सरमध्ये थोडी बारीक पावडर तयार करून घ्यायची. त्याच पॅनमध्ये थोडे तेल गरम करायला ठेवायचे आणि त्यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे. यावर थोडी हळद पावडर आणि थोडी लाल मिरची पावडर घालायची. इथे मी थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर यावर घातली आहे. त्यामुळे पनीरला खूप छान रंग येतो. पनीर फ्राय करून घेण्यासाठी इथे तुम्ही तेलाऐवजी बटर वापरले तरी पनीर चवीला खूपच भारी लागते. 1 ते 2 मिनिट खालीवर करून पनीर आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. तर आता तुम्ही पाहू शकता पनीरला किती छान रंग आला आहे. तुमच्याकडे जर काही छोटी-मोठी पार्टी असेल तर असे फ्राय केलेले पनीर स्टार्टर म्हणून द्यायला खूप छान ऑप्शन आहे. तर आता आपल्याला ज्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये बिर्याणी बनवायची आहे, ते भांडे थोडे जाडसर घ्यायचे आहे. पातेले गरम झाले की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातले. तेल छान गरम झाले आहे. त्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा. पाऊण किलो तांदळाची बिर्याणी आज आपल्याला इथे बनवायची आहे. यासाठी 4 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतले ते यामध्ये घातले. कांदा अगदी हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. अगदी अशा पद्धतीने कांद्याचा थोडा रंग बदलला की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. इथे आपण अगदी लालसर छान पिकलेले 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले ते यामध्ये घातले. टोमॅटो घातला की लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. टोमॅटो बरोबर आपण अशा पद्धतीने लगेचच मीठ घातले ना की टोमॅटो अगदी लवकर शिजतो. मंडळी, बिर्याणी बनवण्याची खरी मेहनत कांदा आणि टोमॅटो परतून घेण्यातच आहे. जेव्हा आपण हॉटेलमध्ये ही बिर्याणी खातो, तेव्हा अगदी याच मेहनतीने ही बिर्याणी बनवली जाते. त्यामुळे बिर्याणी चवीला खूपच भारी लागते. तेव्हा कांदा, टोमॅटो परतून घेताना अजिबात घाई करायची नाही. अगदी मंद आचेवर हे सर्व साहित्य छान परतून घ्यायचे. तेव्हाच आपली बिर्याणी अगदी हॉटेलसारखी किंवा हॉटेलपेक्षाही भारी तयार होते. तर आता कांदा, टोमॅटो छान परतून झाला आहे. तेलही छान सुटले आहे. तर आता इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला व मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली, ती यामध्ये घातली. त्याचबरोबर एक मोठ्या साईजचा टोमॅटो घातला. तोही बारीक चिरून त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करून घेतली, तीही यामध्ये घातली. तर आता आपण यामध्ये जी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घातली, ती नाही घातली तरी चालते. पण जर घातली, तर बिर्याणीचा मसाला आपला अगदी एकजीव तयार होतो आणि त्यामुळे बिर्याणी चवीला अगदी अप्रतिम लागते. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेतले. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे. अगदी 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून हे सर्व साहित्य आपल्याला वाफेवर छान शिजवून घ्यायचे आहे. इकडे आपल्याला बिर्याणीसाठी तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवर एक भांडे गरम करायला ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल घातले. यामध्ये लवंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र त्याचबरोबर हिरवी इलायची घातली.
अगदी थोडे खडे मसाले घालून हे सर्व साहित्य 20 ते 30 सेकंद परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे. अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा. मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आणि त्यावर झाकण ठेवायचे. पाण्याला छान उकळी आली, की आता यामध्ये आपल्याला भिजत घातलेला तांदूळ घालायचा आहे. तांदूळ घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. अगदी 5 ते 7 मिनिटे आपल्याला यावर झाकण ठेवायचे आहे. मीडियम गॅसवर अगदी 5 ते 6 मिनिटातच परफेक्ट असा आपला बिर्याणीचा भात तयार होतो. इकडे आपला कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे. झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेतल्यामुळे अगदी मऊसर असे आपले मिश्रण तयार झाले आहे. बिर्याणीसाठी अगदी मऊसर आणि परफेक्ट मिश्रण तयार झाले, की बिर्याणी ही चवीला खूपच भारी लागते. तर आता तुम्ही पाहू शकता टोमॅटो अगदी सहज बारीक होत आहे. आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहे. यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद पावडर, त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची. त्याचबरोबर आपण घरी केलेला आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला बिर्याणीचा मसाला घालायचा. परफेक्ट असा बिर्याणी मसाला जर आपण घरी तयार केला ना, तर यामध्ये कुठलेही बाहेरचे मसाले घालण्याची आवश्यकताच पडत नाही. आणि या मसाल्याची बिर्याणी जर तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा बनवली ना, तर अगदी परफेक्ट अशी बिर्याणी तुमची तयार होईल. अगदी बोटही चाटून पुसून खाल इतकी बिर्याणी चवीला भारी लागते. तर आता इथे आपण सर्व मसाले अगदी खमंग सुगंध येईपर्यंत परतून घातले आहे. यामध्ये मी कमी आंबट असलेले अर्धी वाटी मलाईचे दही घातले. त्याचबरोबर 2 चमचे लसूण अद्रकची पेस्ट घातली. अर्धी वाटी बारीक चिरलेला पुदिना, त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घातली. हे सर्व साहित्य 1 मिनिटभर छान परतून घ्यायचे. मिश्रण छान कोरडे होईपर्यंत, अगदी तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. आता यामध्ये परतून घेतलेले पनीरचे तुकडे घालायचे. पनीरचे तुकडे घातल्यानंतर अशा पद्धतीने अगदी अलगद हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. सर्व मिश्रण परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 कप पाणी घालायचे. इथे काही मसाल्याचे पाणी शिल्लक होते ते यामध्ये घातले. टोमॅटो शिजताना आपण यामध्ये मीठ घातले होते. त्याचबरोबर भातामध्येही मीठ घातले आहे. त्यामुळे अगदी चव घेऊनच यामध्ये थोडेसे मीठ घालायचे. तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आणि मऊसूत असा आपला बिर्याणीचा मसाला तयार झाला आहे. इकडे आपला बिर्याणीचा तांदूळही छान शिजला आहे. अगदी 70 ते 80% आपला भात छान शिजला आहे. एका चाळणीवर हा सर्व भात गाळून घ्यायचा. 2 ते 3 मिनिटे भात चाळणीवरच ठेवायचा, त्यामुळे त्यातील जास्तीचे पाणी निघून जाते. तर आता बिर्याणीसाठी भातही तयार आहे आणि बिर्याणीसाठी अगदी परफेक्ट असा मसालाही तयार झाला आहे. लगेचच यामध्ये आपल्याला शिजवलेला भात घालायचा आहे. अशा पद्धतीने सगळीकडे पसरून थोडा-थोडा भात यावर आपल्याला घालायचा आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूद आणि सुटसुटीत असा आपला भात तयार झाला आहे. भात घातल्यानंतर सगळीकडे पसरून एकसारखं करून घ्यायचा. तुमच्याकडे जर तळून घेतलेला कांदा म्हणजेच बिरिस्ता असेल तर तो यावर घालायचा. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालायची. जर तुम्हाला भात थोडा रंगीबेरंगी पाहिजे असेल तर यावर थोडा फूड कलर घालायचा. थोडा फूड कलर 2 ते 3 चमचे पाण्यामध्ये घालायचा आणि त्याचे थोडे पाणी भातावर घालायचे. कोथिंबीर घातल्यानंतर यावर झाकण ठेवायचे. अगदी पक्के झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे बिर्याणीला छान दम देऊन घ्यायचा. 5 ते 6 मिनिटे झाली आहे. यावरील झाकण काढले. तर आता तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत आणि दाणेदार अशी आपली बिर्याणी तयार झाली आहे. अगदी परफेक्ट आणि हॉटेलसारखी आपली पनीर बिर्याणी तयार झाली आहे. अगदी मऊसूत, सुटसुटीत, दाणेदार, एक-एक दाणा वेचून खावा इतकी ही बिर्याणी चवीला भारी लागते.
तुमच्या कुठल्याही छोट्या-मोठ्या पार्टीची शान वाढवेल इतकी ही बिर्याणी चवीला भारी लागते. तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने, अगदी झटपट आपण ही बिर्याणी तयार केली आहे. बऱ्याच जणांना असे वाटते की नॉनव्हेजच्या बिर्याणीची सर कुठल्याच बिर्याणीला येत नाही. तर मंडळी ही पनीर बिर्याणी एकदा माझ्या या पद्धतीने तुम्ही सर्वांनी नक्की ट्राय करा. तुमच्याकडे जर पाहुण्यांनी ही बिर्याणी एकदा खाल्ली ना, तर पाहुणे तर सारखे-सारखे तुमच्याकडे येतीलच, पण ही बिर्याणी बनवण्याचाच आग्रह करतील. तर मंडळी तुम्हाला ही व्हेजिटेरियन पनीर बिर्याणी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सर्वांनी तुमच्या येणाऱ्या कार्यक्रमामध्ये ही बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा. पनीर बिर्याणी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.